पायधुनी परिसरात विषबाधेतून एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली। यात प्रामुख्याने कलिंगड खाल्ल्याने त्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पोलिसांकडून पायधुनीतील नळबाजार येथील फळ विक्रेत्यांची चौकशी सुरू केली आहे। घडलेली घटना इतकी गंभीर होती की या घटनेनंतर बाजारात कलिंगडांची विक्रीस फळ विक्रेत्यांना बंद करावी लागली, तर भीतीपोटी नागरिकही कलिंगड घेत नसल्याचं विक्रेते सांगतात। पायधुनीच्या नळबाजार येथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। पायधुनीमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा काल जेवणातनं विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाला। याचं कारण होतं बिर्याणी नंतर त्यांनी कलिंगड खाल्लं होतं आणि त्याचमुळे पोलिसांचा तपास हा फळ विक्रेत्यांवरती देखील सुरू झाला। पोलिसांनी या स्ट्रीटवरील म्हणजेच पायधुनी स्ट्रीट नळबाजार मधील जे फ्रूट विक्रेते आहेत त्यांच्याकडे देखील चौकशी करण्यात आलेली आहे। या चौकशीनंतर नळबाजारचं हे फ्रूट मार्केट आहे, आपण पाहू शकता फ्रूट मार्केटमध्ये सर्व फळं मिळतील, मात्र या ठिकाणी कलिंगड हे आता विकलं जात नाहीये। अनेक जे विक्रेते आहेत हे फळांची क्वालिटी असेल किंवा ते लवकर पिकावेत यासाठी त्यावरती केमिकलचाच मारा करतात असा देखील आरोप होतो आणि त्यातनच हा प्रकार घडला असावा असं तात्पर्य जरी काढलं असले तरी अद्याप जो शवविच्छेदन अहवाल आहे पोलिसांच्या हाती आलेला नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी नेमकं या 4 जणांचा मृत्यू कशामुळे झाला हा संशय देखील व्यक्त केला जात आहे। दादा, पायधुनी के ये इंसिडेंट के बाद कलिंगड मार्केट से कोई बेच नहीं रहा है, क्या कारण है? ये बच्चों की वजह से ना बेच रहा कोई, ये बच्चों का कांड हो गया है। कोई खरीद नहीं रहा है? नहीं, खरीदने वाली बात नहीं है, अभी ये बच्चों का बताया तो उसकी वजह से कोई नहीं बेच रहा है और न कोई ला रहा है यहाँ पर। पोलिसांकडनं इथल्या फळ विक्रेत्यांची चौकशी सुरू असल्याचीच माहिती फळ विक्रेत्यांकडनं देण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र पांडेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।